निवडणुकीआधी पैशांचा खेळ उघड. राज्यात नेमकं चाललंय काय? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पैसे वाटपाच्या आरोपांनी वातावरण तापलंय. वांद्रे येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात येतोय. लोगों को बताता हूँ। देखो, मतलब ये औकात मापी जा रही है इंसानों की। ये औकात मापी जा रही है 500 3,000 रुपये। ये 15 माले पे जिसान सिद्दीकी की तरफ से ये बैनर आया था और एक पैम इसके अंदर एनवलप दिया है भाई, देखिए ये एनवलप के अंदर निकला 3,000 रुपया। संभाजीनगरात थेट पैसे वाटपाची यादी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सर आम्हाला माहिती नाही काही आमच्या विरोधात हे नाव लिहिलेलं आहे. आम्हाला माहितीच नाही काय लिहिलं काय नाही ते. आणि आम्ही मतदान कोणालाच करू शकत नाही सर. हे आम्ही कधी पैसे खात नाही आणि खाऊ शकत नाही म्हणून सर. हे प्रकार जे झाले नाही, कारण हे कॅन्डिडेटकडे लिस्ट गेली आणि ते म्हणताय म्हणजे पैसे वगैरे मागितले लोकांनी, तर आमच्या समाजाच्या नावाने मागितले, कार समाजाच्या नावाने लोकांनी पैसे मागितले, तर आम्ही कोणाला मतदान करणार नाही आम्ही ठरवलं. कारण की ज्या लोकांनी पैसे घेतले असेल त्यांचं मग ते बघतील काय करायचं. आम्हाला तर विरोध आहे या गोष्टीचा. तर आमच्या समाजाच्या नावाने मागितले, कार समाजाच्या नावाने लोकांनी पैसे मागितले, तर आम्ही कोणाला मतदान करणार नाही आम्ही ठरवलं. कारण की ज्या लोकांनी पैसे घेतले असेल त्यांचं मग ते बघतील काय करायचं. आम्हाला तर विरोध आहे या गोष्टी. नेरूळमध्ये खुलेआम पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. साहेब माझा बिझनेस आहे, ठीक आहे. हां खायचा बाटली विकायचं, ठीक आहे. आणि हे पैसे मी मंडपाला दिले, इथे मी जेवायला काकीकडे आलो तोपर्यंत त्यांनी मला इथं पकडलं. मी वाटताना पैसे वाटले नाहीत. पैसे मी 2 लाख रुपये आहेत, 50,000 आहेत. हा एवढे कॅश कॅरी आउट करता नाही त्यांच्या कामामध्ये. आणि हा एक ना हा स्लिप देतो साहेब त्यांना. नाही साहेब इथला ठीक आहे ना, ठीक आहे. 18 फॉर्म बी काय संबंध? अहो साहेब फॉर्म बी वेगळा, माझं कामच आहे. हे वायटर बघा 18 याची यादी आहे. उल्हासनगरात कारवाई करत प्रशासनाने तब्बल 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली. तर आदित्य ठाकरेंच्या वरळी परिसरात ठाकरे सेनेकडून पैसे वाटप झाल्याचा दावा करण्यात येतोय. रात्री हा पैसे वाटायचे कार्यक्रम करतो इथे. याच्या आधी एवढ्या रात्री काय करता तुम्ही? एवढ्या रात्रीचं काय करता तुम्ही इकडे? काय कसला प्रश्न? एवढ्या रात्रीचं एवढ्या लोकांनी आणि हे का हे बघा कशी पळापळी चालू आहे. एवढ्या रात्री आमदार सतेज पाटील यांनी एक खळबळजनक व्हिडिओ जारी केलाय. कोल्हापुरातील सत्ताधारी आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा यात आरोप आहे. साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही. माननीय आमदार जे कोल्हापूरला आहेत, ज्यांनी ह्या मुलाकडनं 40 लाख रुपये घेतले आहेत, त्याचा पूर्ण व्हिडिओ ते मुलाशी बोलताना माझ्याकडे आहे. जर उद्यापर्यंत पैसे नाही मिळाले तर हा मुलगा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये तो पूर्ण व्हिडिओ घेऊन क्रिमिनल याचिका करणार आहे.
हे माननीय आमदारांनी लक्षात ठेवायचं आहे. मराठी बाणा, मराठी फणा, मराठी अस्मिता ही फक्त नावाला आहे का? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एवढे प्रामाणिक आहेत, त्यांचा मुंबईत फ्लॅट नाही आहे. तसंच एकनाथजी शिंदे साहेब रिक्षावाल्यापासून उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदापर्यंत चढले. अशा प्रामाणिक माणसांकडे तुम्ही असताना तुमच्याकडून हे पाप कसं व्हावं? माननीय आमदार कोल्हापूरचे, आपण जरा कृपया त्या मुलाचं कन्सिडर करा हो. हे पाप आहे. महापालिका निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी निवडणूक यंत्रणा काय पावले उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.